की जे काही तुम्ही वाचून दाखवलं त्याने अनेकांना गोंधळात टाकलं. अपेक्षित होती ऑर्डर, पण त्यातल्या ज्या इंट्रिकसीज होत्या, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे अनेक जण गोंधळात पडले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तुम्ही 1999 ची मानली, पण लीडरशिप स्ट्रक्चर मानताना मात्र 2018चं लीडरशिप स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते, ही गोष्ट तुम्ही मानली. पण दोघांचा एकमेकांशी ताळमेळ नाही असं सांगून तुम्ही पक्ष हा एकनाथ शिंदेंचा, कारण त्यांच्याकडे बहुमत आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतलीत. ही भूमिका गोंधळात टाकणारी होती असं अनेकांना वाटतं. काय म्हणायचंय तुम्हाला? साहिलजी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश ज्या वेळेला दिला त्या आदेशात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की सर्वप्रथम राजकीय पक्ष कुठचा गट रिप्रेझेंट करतो हे अध्यक्षांनी ठरवावं आणि 2022 जूनमध्ये राजकीय पक्ष नेमका कोणता असावा, कोणता गट राजकीय पक्ष असावा या संदर्भातला निर्णय त्यांनी घ्यायला सांगितलेला. आणि त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार प्रतोदची निवड जी आहे त्याला रेकग्नाइज करायचे पण आदेश दिलेले. आणि ते झाल्यानंतर आपल्याला राजकीय पक्ष कुठचा ठरवताना ट्रिपल टेस्ट अप्लाय करायला सांगितलेली. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं की आपण पक्षाचं संविधान बघा. पक्षाच्या संविधानामध्ये पक्ष नेतृत्व आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते कसं असायला पाहिजे त्याबद्दलची माहिती बघा. त्यानंतर संविधानात कुठे काय तरतूद आहे का की या प्रकारचे वाद कसे मिटवावे अथवा या प्रकारच्या निवडी कशा कराव्या हे बघा. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं की आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे आहे ते तपासून पहा, ते कसं आहे, कोणाबरोबर आहे हे बघून घ्या. आणि मग आपण मेजॉरिटी टेस्ट करा, म्हणजेच विधिमंडळातील सर्वात अधिक सदस्य कोणाबरोबर आहेत हे पण आपण बघा. तर मी तिन्ही टेस्ट अप्लाय केल्या. आपण जर बघितलं तर पहिली टेस्ट जी आहे कॉन्स्टिट्यूशनची, त्यात दोन्ही गटांमध्ये हा वाद होता. एका गटाचं म्हणणं होतं की 99चं कॉन्स्टिट्यूशन ऍप्लिकेबल आहे, एका गटाचं म्हणणं होतं की 2018 जे अमेंड केलेलं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी जे केलं असं ते म्हणत होते ते ऍप्लिकेबल आहे. परंतु असा जेव्हा वाद होता त्यावेळेला कोर्टाने सांगितलेलं जे असा वाद होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे आपण या दोघांनी मिळून दाखल केलं असेल ते कॉन्स्टिट्यूशन आपण ग्राह्य धरा. त्यामुळे आम्ही इलेक्शन कमिशनकडे ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला इलेक्शन कमिशननी सांगितलं की आमच्या रेकॉर्डवर केवळ 1999चं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यामुळे आपण केवळ ते कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरा. आणि त्याच्या आधारावरती कॉन्स्टिट्यूशनला आम्ही ते कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य धरलं. त्यानंतर खरं तर 2018 जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कळवलेलं, म्हणजे पक्षाची जी बॉडी आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कार्यकारिणी समिती किंवा जी बॉडी असेल त्या संदर्भातली माहिती इलेक्शन कमिशनला त्या पक्षांनी दिलेली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अध्यक्षांना एकदा ती यादी दिली असली की तेच स्ट्रक्चर जोपर्यंत ओव्हररूल होत नाही ह्यांच्याकडनं, इलेक्शन कमिशनकडनं, तोपर्यंत ते स्ट्रक्चर ग्राह्य पकडणं अनिवार्य होतं. त्यामुळे ते स्ट्रक्चर आम्ही ग्राह्य धरलं. परंतु सुप्रीम कोर्टनी पॅराग्राफ 168 मध्ये असंही म्हटलंय की आपण संविधानात हे जे स्ट्रक्चर आहे पॉलिटिकल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ते संविधानात दिलेल्या तरतुदीनुसारच निवड केलेली गेली आहे का हे पण तपासून पहा. तर त्यावेळेला ते ज्या वेळेला तपासण्यात आलं त्यावेळेला असं दिसून आलं की हे स्ट्रक्चर हे संविधानात जे शिवसेनेच्या आहे 1999च्या त्याच्या अनुसार नाही आहे आणि त्याच्या विपरीत असल्यामुळे आपल्याला ते ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ग्राह्य धरता आलं नाही मूळ राजकीय पक्ष ठरवण्याकरता. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन सायलेंट होतं, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर वॉज नॉट इन कॉन्सोनन्स, म्हणजे आपल्या शिवसेनेच्या घटनेच्या तरतुदीनुसार नव्हतं. त्यामुळे तेही ग्राह्य धरता येत नव्हतं मूळ पक्ष ठरवण्यासाठी. मग एकच टेस्ट राहते, ती मेजॉरिटीची टेस्ट. मग मेजॉरिटीच्या टेस्टच्या अनुसार निकषाच्या अनुसार
एकनाथ शिंदेच्या पक्षाला आम्हाला अधिकृत मूळ राजकीय पक्ष मानायला लागलं. तसं झाल्यानंतर मूळ राजकीय पक्षाच्या अनुसारच इच्छेनुसारच प्रतोद निवडला जातो. त्यामुळे त्यांच्या निवडीनुसार प्रतोदाला रेकग्निशन द्यायला लागलं. ते रेकग्निशन प्राप्त झाल्यानंतर खरोखरच ह्या लोकांनी व्हिपचं डिफायन्स केलेलं आहे का हे तपासणं आवश्यक होतं. आणि ते करत असताना जरी भरत गोगावलेंनी व्हिप इश्यू केला असला तरीही तो व्हिप योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांवर बजावला गेला होता का हे तपासणं पण तेवढंच आवश्यक होतं. परंतु संपूर्ण पुरावे बघितल्यानंतर हा व्हिप योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांवर बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच तो प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवरती आम्हाला त्या आमदारांना अपात्र ठरवणं योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मला तो निर्णय घ्यायला लागला. आणि या प्रकारे हा निर्णय घेतला गेला. निर्णय घेताना माझ्यासमोर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आणि साफ होती, ती म्हणजे संसदीय लोकशाहीवरती लोकांचा विश्वास वाढेल आणि कायदेशीर तरतुदींचं तंतोतंत पालन झालंय असं केवळ दिसून होणार नाही पण दिसूनही येईल हे प्राप्त करणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं आणि तेच मी आज करायचा प्रयत्न केला. तुम्हाला 10वं शेड्यूल